गेल्या काही दिवसामध्ये नवी मुंबई गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या युनिट्सने जुने गुन्हे आणि सध्या घडत असलेले गुन्हे उघडकीस आणण्याची चांगली कामगिरी केलेली आहे। त्याबद्दल थोडक्यात प्रत्येक युनिटची मी तुम्हाला माहिती देतो। आमच्याकडे अंमली पदार्थ विरोधी पथकाने 28 तारखेला उल्वे परिसरामधून एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीचे 50 LSD पेपर LSD डॉट्स हे मिळून आले। त्यामुळं NRI पोलीस स्टेशनला NDPS ऍक्ट खाली गुन्हा दाखल केला। पुढील इन्व्हेस्टिगेशन सपोनी सिनियर PI नीरज चौधरी आणि त्यांचे सपोनी निलेश धुमाळ आणि पथकाने केलं। त्यामध्ये आणखी 3 आरोपी अटक केले। त्या आरोपींकडून वाढीव 64 LSD पेपर्स असे एकूण 22,80,000 रुपये किमतीचा नार्कोटिक ड्रग्स सीज केलेला आहे। यामध्ये एकूण 4 आरोपी अटक आहेत। जिथून हे अंमली पदार्थ सोर्स केले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आमची टीम प्रयत्न करत आहे। आणि हे जे ड्रग आहे LSD हे पार्टी ड्रग आहे। तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्टीजमध्ये किंवा पब्समध्ये वापरलं जातं। माझं तरुणाईला आणि नवी मुंबईतील जनतेला नवी मुंबई पोलिसांतर्फे आव्हान आहे की त्यांनी आपला जो संकल्प आहे पोलीस आयुक्तांचा नशामुक्त नवी मुंबई ड्रग्स फ्री नवी मुंबई याला प्रतिसाद देऊन अंमली पदार्थाचं सेवन आणि कुठल्याही प्रकारचा व्यापार यापासून दूर राहावं।